आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनम् मायापूतन जीवितापहरणम् गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदन कौरवादिहननम् कुन्तीतनूजावनम् एतत् भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। आजचा आपला चौथा दिवस आणि मागचे 3 दिवस आपण बघतोय की ह्या भागवताची निर्मिती का झाली, कोणी केली, त्याचं मुख्य प्रयोजन काय होतं आणि जर अगदी त्याचं प्रधान प्रयोजन आपण बघितलं तर असं लक्षात येईल की महर्षी व्यासांनाच जेव्हा आत्मतृप्ती मिळत नव्हती तेव्हा महर्षी व्यासांनी स्वतःच्या आत्मतृप्तीसाठी भगवंताच्या सगुण साकार रूपाच्या लीलांचं वर्णन करणारा हा ग्रंथ लिहिला श्रीमद भागवत। कालपासून आपण त्याच्यामध्ये एक कथा बघायला प्रारंभ केलेला आहे। तशा अनेक कथा आपण बघितल्या, पण भागवतातली प्रधान कथा जी महर्षी व्यासांनी शुकदेवांना सांगितली ती पहिलीच कथा अशी की जिथे कपिल महर्षींनी सांख्ययोग किंवा कपिल गीतेचा प्रारंभ केला। आपण कालपासून बघत होतो की कर्दम नावाचे ऋषी होते आणि कर्दमांची पत्नी देवाहुती आणि त्यांचे पुत्र म्हणजे कपिल। तर आज मी थोडंसं कर्दम ऋषींविषयी आधी सांगेन। काल मी नावाचा अर्थ तर सांगितला आणि काल मी देवाहुतीचे माता पिता म्हणजे स्वयंभुव मनु आणि शतरूपा यांच्याविषयी सांगून शतरूपा आणि मनु महाराजांची कन्या देवाहुती आणि तिचे पती कर्दम अशी ह्या पात्रांची ओळख करून दिली होती। आज मी थोडंसं उलटं करते। मी पुन्हा एकदा प्रथम म्हणजे ब्रह्मांचे मानसपुत्र मरीची, मग मरीचींचा पुत्र म्हणजे कश्यप। मरीचींचा एक विवाह हा कला यांच्याशी झालेला होता आणि कलाचे पुत्र ते कश्यप। मग कश्यपांपासून पुढे कर्दम। आता ही जी सगळी वंशशृंखला आपण बघतो आहोत, ह्याच वंशशृंखलेमध्ये पुढे भगवान रामांचा जन्म झालेला आहे। कारण ह्याच्यानंतर पुढे रामाचं आख्यान पण सुरू होईलच आणि त्याही वेळेला ह्या संपूर्ण वंशावळीचा आपल्याला उपयोग होणार आहे। तर मी कालही असं म्हणलेलं होतं की करदम, जो इंद्रियांचं दमन करतो तो कर्दम, आणि इंद्रियांचं दमन करून ज्यांनी स्वतःची बुद्धी आहुती म्हणून देवकार्यासाठी वाहिलेली आहे ती देवाहुती। जेव्हा इंद्रियांचं दमन करून बुद्धी निष्काम भावनेनी परमेश्वर चरणी रत होते तिथेच विमल ज्ञानाचा जन्म होतो। विमल ज्ञान म्हणजे कपिल। आता कपिल ह्या नावाचा अर्थ कळला असेल। आपण आजपर्यंत नुसतंच ऋषींचं नाव असं म्हणून ते पुढे प्रचारात ठेवलेलं आहे। कपिल ह्याचा अर्थ होतो शुद्ध ज्ञान, ज्या ज्ञानाला आत बाहेर खरं खोटं किंवा असं ज्ञान की जे वस्तू व्यक्ती आणि काल सापेक्ष नाही। असं होत नाही की सत्ययुगामध्ये सूर्य दक्षिणेकडे उगवत होता
द्वापार युगामध्ये तो पूर्वेकडून उगवायला लागला आणि मग त्याच्यामध्ये त्रेतायुगामध्ये तो मध्येच पश्चिमेकडून उगवायला लागला. आपण उपरोधाने असं विचारतो, ठीक आहे की आज सूर्य काय पश्चिमेकडून उगवला का, पण उपरोध सोडल्यास संपूर्ण सृष्टीच्या ह्या कालखंडामध्ये सूर्य पूर्वेकडूनच उगवतो आणि पश्चिमेकडेच मावळतो. मग त्याच्यामध्ये वय, लिंग, जात, पात, धर्म ह्याच्या कुठलाही अडथळा येत नाही, ना चतुर्युगांचा अडथळा येतो. आणि म्हणून हे विमल ज्ञान. हे मी अगदी सोपं आणि साधं उदाहरण दिलं. अशा प्रकारचे जे मानव्यासाठीचे, मी आता जरी मानव्य असा शब्द वापरत असले तरी तो लौकिक अर्थाने भूतमात्र किंवा संपूर्ण जीवसृष्टी यांना उद्देशून वापरलेला आहे. जरी पसायदान हे मागताना एका माणसांनी मागितलेलं असलं तरी त्याच्यामध्ये फक्त माणसांसाठी हे दे असं माऊली कुठेच म्हणत नाहीत. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. कुठली भूत? स्मशानातली भूत मात्र. ह्या 84 लक्ष योनींचं प्रेम एकमेकांवरती जडू दे. ज्ञानदेवांचा अहम इतका विस्तारलाय, अहम म्हणजे मीपणा ना, तो मीपणाच त्यांचा इतका विस्तारलाय की त्या मीपणामध्ये 84 लक्ष योनींसकट संपूर्ण ब्रह्मांड सामावलंय. स्वतःसाठी एक ओळही न मागता माऊली काय म्हणतायत, जो जे वांछील तो ते लाभो, ज्याला जे हवं ते त्याला मिळू दे, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. आणि असा वर मिळून ज्ञानदेव सुखी होईल. आपल्याला जमेल? नाहीच जमणार. मला जे हवंय ते मला मिळालं नाही, पण त्याच वेळी समोरच्याला जे हवंय ते त्याला मिळालं आणि मी सुखी होईल. अगदी क्रोध नाही झाला, मत्सरही नाही वाटला तरी पूर्ण आनंदही वाटत नाही. हा मनुष्य आणि संत यांच्यातला फरक आहे. माऊलींना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असं म्हणलंय. ते संत श्रेष्ठ आहेत. म्हणून या संतपणाची काही लक्षणं आपण आज ह्या सांख्यशास्त्र किंवा कपिल गीतेच्या माध्यमातून बघणार आहोत. संत किंवा ज्ञानी कोणाला म्हणावं? ज्ञानी कोणाला म्हणावं? ज्याच्याकडे खूप डिग्री आहेत, त्याला फार तर सुशिक्षित म्हणता येईल. ज्ञान ही व्याख्या कशी ठरवणार? कोण ठरवणार की ह्याला अमुक एक गोष्ट कळली म्हणजे हा ज्ञानी? एखाद्या शेतकऱ्याला नुसती जमीन बघून कळतं की ही जमीन दुबार नांगरलेली आहे का एकदाच नांगरलेली आहे. तिथे MCOM PhD घेऊन गेलेला माणूस काही कामाचा नाही. आणि एखादा माणूस बँकेत जातो आणि गोंधळून जातो कारण हा एवढा ढीग साठलेला असतो स्लिप्सचा, नेमकी आपल्याला उपयोगी कुठली आणि भरायची कुठली हेच कळत नाही. मग ज्ञानीपणाची व्याख्या ठरवणार कशी? अवघड आहे. माता देवाहुती उगीच कपिल मुनींच्याकडे गेलेल्या नव्हत्या की मला शुद्ध ज्ञानाचा संबोध करा, मार्गदर्शन करा. जिची बुद्धी ऑलरेडी देवकार्यासाठी रत आहे तिला हा संभ्रम मनात निर्माण व्हावा की मी खरंच ज्ञानी आहे का नाही, इटसेल्फ एक मोठी गोष्ट आहे. आपण तर गृहीतच धरलेलं आहे की आपण ज्ञानी आहोत. आपल्याला प्रश्नच पडत नाही की आपण खरंच ज्ञानी आहोत का. आणि जर नसू तर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी कोणा सद्गुरूंकडे जाण्याची गरज आहे का? देवाहुतींनी वैयक्तिक अभिमान बाजूला ठेवला. मी जसं काल म्हणत होते की स्त्री पुरुषपणाचा भेद तोही संपला पाहिजे किंवा मी म्हणजे कोणीतरी हा भेद संपला पाहिजे. देवाहुती स्वतःच्याच पुत्राकडे शिष्या म्हणून गेल्यात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतका इगो धरून ठेवतो. मग समोरची व्यक्ती का नाही आली माझ्याकडे पहिल्यांदा? ती व्यक्ती बोलायला आली असती तर मी नक्कीच बोलले असते ना. मी कुठे म्हणलं होतं की मी बोलणार नाही म्हणून? नव्हतं ना म्हणलं बोलणार नाही म्हणून. मग आपण स्वतःहून जाऊन बोललो असतो तर काय फरक पडला असता? फरक पडला असता. वादाच्या आधी एक सम ॲड झाला असता आणि त्याचा संवाद तयार झाला असता.
कारण मग जेव्हा समोरची व्यक्ती येते तेव्हा ती तारसप्तकातूनच बोलायला सुरुवात करते आणि मग तो संवाद होऊ शकत नाही, तो नुसताच वाद होतो. आपलं संपूर्ण वेदांत, उपनिषद, ही सगळी पुराणं हे सगळे संवादमय आहेत. कोणीतरी कोणाला तरी विचारतं आणि त्याच्या उत्तरामधून सद्गुरू शिष्याला आणि त्यांना प्रतीकरूप बनवून आपल्यासारख्या जनसामान्यांना हे मोठमोठे तत्व सिद्धांत सहजपणे समजवतात. पृच्छक गुरु अशी गुरूंची एक संज्ञा आहे. अनेक प्रकार आहेत गुरूंचे, त्याच्यामधले एक प्रकारचे गुरु आहेत पृच्छक गुरु. विचारणा केल्याशिवाय हे उत्तर देत नाहीत, ते मौनात असतात. तुम्ही होऊन शंका घेऊन गेलात तर शंकेचं निरसन होईपर्यंत कथन करतात, पण स्वतः होऊन सांगायला जात नाहीत. मी सोपं उदाहरण देते. एखादी व्यक्ती असते आणि ती असं म्हणते की समोरच्यानी मला थोडीच विचारलंय की हा रस्ता डेड एंड आहे का, मी इथे कॉर्नरला बसली आहे. आता जर समोरच्यानी येऊन मला विचारलं की हा डेड एंड आहे का हा रस्ता पुढे मेन रोडला मिळतो, तर मी सांगीन ना. आणि जर मी समोरच्याला स्वतःहूनच सांगायला गेले हा रस्ता डेड एंड आहे बरं का, जाऊ नका, आणि समोरचा म्हणला मला माहिती आहे आणि मला शेजारच्याच घरामध्ये जायचंय, मग म्हणून एक प्रकारचं गुरूंचं लक्षण आहे पृच्छक गुरु. विचारल्याशिवाय बोलायला जाऊ नये. संपूर्ण गीतेची सुरुवात पण अशीच होते. गीतेमध्ये अर्जुन आधी प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर स्वरूप अध्याय सुरू होतो. भगवंत एकटेच बोलायला लागलेत म्हणजे 18 अध्याय संपेपर्यंत ते एकटेच बोलतायत असं नाहीये. एका प्रश्नाचं उत्तर भगवंत देतात. प्रश्न एक ओळीचा असतो, भगवंत त्याच्यावरती 100 ओव्या बोलतात. एका प्रश्नाचं उत्तर मिळतं, त्या उत्तरातूनच पुढचा प्रश्न जन्माला येतो आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुढचा अध्याय तयार होतो. म्हणजे संवाद महत्वाचा. आजच्या घडीला तरी कुठेतरी संवाद हरवत चाललाय. ओव्हरऑलच वाढलेला मीडिया असेल म्हणजे घरामधली 4 माणसं सगळ्यांचं डोकं कुठे तर टीव्हीकडे. एकमेकांशी बोलायचं सोडून लोक टीव्ही बघत बसलेली असतात, मोबाईल. तिथे लोक संवाद साधतात, शब्दे विणू नाही पण शब्दांनीच, पण न बोलता. मागे एका संस्कृत नाटिकांच्या एका स्पर्धेला मी परीक्षक म्हणून गेले होते. तेव्हा एका नाटकाला आम्ही एक परीक्षकांचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्या नाटिकेची संकल्पना खूप छान होती की असेच फेसबुकवरती भेटलेले युवक आणि युवती कालांतराने प्रेमात पडतात आणि लग्न करतात. तिथपर्यंत ठीक असते गाडी. आता लग्न करून एकाच छपराखाली राहायचं म्हणल्यावर समोरासमोर आल्यावर त्यांना बोलताच येत नाही आणि मग दोघं मिळून असं ठरवतात की आपण दोघं 2 खोल्यांमध्ये जाऊ आणि पूर्वी कसे आपण मोबाईलवरनंच बोलायचो तसंच बोलू. ही कुठेतरी अधोगती होण्याचं लक्षण आहे. संवाद हरवत चाललाय. भाषेवरचं प्रभुत्व कदाचित कमी पडतंय कारण समोरच्याशी कुठल्या भाषेत बोलायचं हे कळत नाही. मातृभाषेत तरी धड बोलता येतं का तर तेही नाही. आपल्या भावना आपल्याला योग्य त्या शब्दांमध्ये मांडता आल्या नाहीत तर त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. अनेकदा वाद विवाद संवाद गैरसमज ह्याच्यातूनच निर्माण होतात की मला असं म्हणायचंच नव्हतं. अरे मग जे म्हणायचं होतं ते नेमक्या शब्दात मांड ना, म्हणजे जे तुला नेमकं म्हणायचं होतं ते समोरच्याला कळेल. आणि कपिल मुनी जेव्हा ही ज्ञानी माणसाची लक्षणं सांगतात ते पहिलं लक्षण सांगतात त्याला स्वतःला ठाऊक असतं की मला नेमकं काय सांगायचं आहे. आता आपलं परीक्षण करा की आपण किती वेळेला आपल्याला ठाऊक असताना आपण ती गोष्ट बोलतो. कित्येकदा तर आपण निरर्थक बोलत असतो. वाणीचे 4 प्रकार सांगितलेले: वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी म्हणजे उगीच चालणारी बडबड की त्याच्यातनं खरं म्हणजे निष्पत्ती काही नसते. म्हणजे 2 माणसं भेटली, एका माणसाच्या हातामध्ये चहाचा कप दिसतोय
आणि आलेला विचारतो, काय चहा घेताय का? आता चहाच्या कपातनं काय घेणार? चहाच घेणार. सकाळी उठल्यानंतर लोक विचारतात, आज छान आहे ना हवा? आता जे उरलेल्या 4 जणांना पण दिसतंय, जाणवतंय, हे निष्कारण बडबड नाहीये का हो? याला समर्थांनी वैखरी असं म्हणलंय. आणि समर्थ अगदी स्पष्ट निर्देश देतात, पुढे वैखरी राम आधी वदावा. ती टकळी सुरू करायच्या आधीच एकदा राम नाम घ्या, जे जेणेकरून या निरर्थक बडबडीला आळा बसेल. पुढे मध्यमा, जी आत्ताची वाणी आहे ती मध्यमा, ज्याच्यातून काहीतरी शिकवलं जातं ती मध्यमा. पश्यंती अशी वाणी फार अभावानीच मिळते, कारण ते दृश्य प्रत्यक्ष डोळ्यासमोर येतं. पश्यंती म्हणजे बघणे. पश्य हा धातू, संस्कृत धातू, ज्याचा अर्थ होतो बघणे. एखादी व्यक्ती बोलत असताना आपण ते दृश्य जणू काही आत्ताच डोळ्यासमोर घडतंय अशा प्रकारे जर का बघू शकलो तर त्या वाणीला म्हणतात पश्यंती. आणि परा, ते माऊलींनी म्हणलंय तसं, शब्दे विण संवादू तुझे विण अनुवादू. मग तिथे शब्दच लागत नाहीत. समोरच्याकडे बघितलं की त्याला माझ्या मनातलं कळतं. ती व्यक्ती जवळ नसली, मला बघताही येत नसलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला कळतं. ती वाणी परा. ह्या परावाणीपर्यंत पोचायचं असेल तर मुळात आधी वैखरीलाच कळायला हवं की मला नेमकं काय म्हणायचंय, तर समोरच्या माणसाला कळू शकेल की ह्याला नेमकं काय म्हणायचंय. आणि म्हणून कपिल मुनी ज्ञानी माणसाचं पहिलं लक्षण असं सांगतात की त्याला स्वतःला ठाऊक असतं की त्याला नेमकं काय सांगायचंय. जेव्हा आपण काल असं बघत होतो की कर्दम ऋषी वनवासामध्ये निघून गेले कपिल मुनींची अनुमती घेऊन, कारण कपिल मुनी हा साक्षात परब्रह्म परमात्म्याचा अंशावतार होता आणि हे कर्दम ऋषींना ठाऊक होतं. तेव्हा जेव्हा त्यांनी त्या 9 कन्यांची चिंता व्यक्त केली तेव्हा कपिल म्हणले होते की तुम्हाला तर संसारातच पडायचं नव्हतं ना, तर आता त्या 9 कन्यांचा वृथा भार किंवा त्यांची चिंता कशाला वाहता? प्रत्येक जण आपापलं प्राक्तन घेऊन येतो आणि हे अनेकदा आपल्याला अनेक नात्यांच्या टप्प्यावरती मुळात मान्यच नसतं. दोन्ही बाजूनी. म्हणजे कधी कधी आई वडिलांना असं वाटतं की आम्ही जे काही भोगलं सोसलं ते मुलांच्या वाट्याला नको, आणि म्हणून ते स्वतःच्या जीवाचं रान करतात की मुलांना त्याची आज पण लागू नये. दुसरीकडे कुठेतरी मुलांना असं वाटत असतं की आत्ताचं जे काही जग आहे ना त्याची झळ आई वडिलांना बसायला नको, आणि म्हणून त्या अनेक गोष्टी त्यांच्या पुरत्याच सीमित ठेवतात. या सगळ्यातून होतं काय, आपण एक प्रधान गोष्ट विसरून जातो की इथे कुणीही कोणाचा मुलगा नाही, इथे कुणीही कोणाचे आई वडील नाही. इथे जीव एकटाच येतो आणि इथून जाताना एकटाच जातो, जो तो आपापल्या दैव गतीनुसार, आपापल्या गतजन्मातल्या कर्मानुसार आपापलं प्रारब्ध घेऊन आलेला असतो. जुळ्या मुलांचं सुद्धा नशीब एकसारखं नसतं आणि आपण मात्र सहज तुलना करायला जातो, ह्याला हे मिळतंय त्याला ते मिळतंय, तुला काय कमी करतोय. चुकतं आपलं, खरंच चुकतं आपलं. म्हणजे मी दोन्ही बाजूंनी म्हणतेय. आत्ता आपण एक चांगल्या अर्थाने उदाहरण बघितलं होतं, आता दुसऱ्या अर्थाने एक उदाहरण घेऊन बघू की एखादे आई वडील आहेत, एकुलतं एक मूल आहे आणि ते आजच्या लौकिक अर्थाने परीक्षेमध्ये तेवढे मार्क मिळवत नाही. म्हणजे ते हुशार नाही असा त्याचा अर्थ अजिबातच नाही. हे आत्तापर्यंतच्या विवेचनावरनं तरी कळलंच असेल की ज्ञानाचा आणि परीक्षांचा तसा म्हणला तर संबंध नाही. आता एखाद्या मुलाला, ते तुमचं एकुलतं एक मूल आहे, लाडाचं आहे, तुम्ही त्याला उत्तम ट्युशन लावलेली आहे, तुम्ही त्याला अगदी उत्तमातल्या उत्तम सगळ्या शैक्षणिक साधन वस्तू आणून देत आहात, इथलं काय? बुद्धी विकत आणून देता येत नाही. बुद्धी ही अनुवंशिक आहे. मध्यंतरी एक जोक मी वाचला होता, थोडंसं मध्ये हास्यरस यायला हरकत नाही ना. तर जसं
एकदा एक वडील असतात आणि ते प्रगती पुस्तक बघत असतात आणि ते खूप चिडतात आणि मुलाला मारहाण सुरू करतात आणि ते म्हणतात की काय हे, आठातल्या 5 विषयांमध्ये तर तू नापास आहेस. आणि तो मुलगा पुन्हा पुन्हा बोलायला तोंड उघडत असतो. वडील एक ऐकत नाहीत आणि शेवटी आई येते आणि ती म्हणते की थांबवा तो हात तुमचा, ते मुलाचं नाही तुमचं प्रगती पुस्तक आहे. तुम्ही शाळेत 8वीत असतानाच आपला मुलगा उत्तम मार्कांनी पास झालाय. आता ही गोष्ट जोक म्हणून आपण सोडून दिली तर आपण हा विचार कितीदा करतो की मी 8वीत असताना मला किती मार्क होते, तर साधारण त्याच्या 5-10 मार्क मागे पुढे एवढीच अपेक्षा मी मुलाकडनं ठेवू शकतो. म्हणजे आम्ही जेमतेम पास होत होतो पण मुलांनी मात्र 90% मिळवलेच पाहिजेत. आवाजवी अपेक्षा नाही आहेत का या? प्रल्हादासारखा मुलगा असा सर्रास घरोघरी जन्माला यायला लागला तर प्रल्हादाचं औचित्य काय उरलं सांगा? असं घरोघरी ज्ञानेश्वर वगैरे नाही होऊ शकत, असं अपवादानी असतं. स्वतः ज्ञानदेव म्हणतात की ज्ञाना नावाचा देह किती जन्मानंतर मिळालेला आहे हे एक मला, विठ्ठलाला आणि सद्गुरूंनाच ठाऊक आहे. किती घातल्या येरझाऱ्या तेव्हा देह मिळाला ज्ञाना. किती येरझाऱ्या घातल्या. आपल्याला दिसताना दिसतो 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. एका जन्मातलं संचित नाही ना. मागचे किती जन्म त्याच्यासाठी साधना केलेली आहे हे जनसामान्यांना कळतच नाही. कपिल मुनी ही कथा पुढे सांगतात. तत्पूर्वी मी एक कथा सांगते. एकदा राजा जनकानी मार्कंडेय ऋषींच्याकडे हट्ट धरला की तुमच्याकडे सिद्धी आहे, तुम्ही मला गतजन्मातलं माझं जीवन दाखवा. आणि ऋषी म्हणले की नको राजा, भलते हट्ट धरू नकोस, कारण त्यांनी फक्त दुःख हातामध्ये येईल. आणि जनक राजा हट्टालाच पेटला होता. नाही म्हणलं, मला गतजन्म बघायचंच आहे. मला बघायचंय की गतजन्मात मी असं काय कर्म केलेलं होतं की मला असं राजाचा जन्म मिळालेला आहे. आणि राजा होऊनही राज्यकारभार करण्यापेक्षा माझी ओढ परमेश्वराकडे जास्त का आहे? ऋषी म्हणतात की एवढं कळलंय हे पुरेसं आहे. मागच्या जन्मात तू नक्कीच काहीतरी चांगलं केलेलं असशील की जेणेकरून तुला प्रजा प्रतिपालनाचं, भगवंताचं कार्य भगवंताने तुझ्यावरती सोपवलेलं आहे. राजा हट्टाला पेटतो. ऋषी स्वतःच्या सिद्धीनी त्याला गतजन्माचं दर्शन घडवतात आणि त्याच्या लक्षात येतं की मागच्या जन्मात जी माझी माता होती ती ह्या जन्मात माझी राणी सुनय नाही. आणि तो गोंधळतो आणि तो म्हणतो की आता तिच्याशी पत्नीसारखा व्यवहार कसा करू? ती माता आहे माझी. आता माता म्हणावं मागच्या जन्मातली, तर ह्या जन्मातली पत्नी आहे. देव अगदी ब्राह्मणाला साक्षी ठेवून तिच्याबरोबर 7 पावलं चाललोय, तिला वचन दिलंय. बरं, ती माझी प्रथम पत्नी आहे, म्हणजे धर्मपत्नी आहे. तिला डावलून मी दुसरा विवाह तर करू शकत नाही, जे शास्त्र संमत नाही. आणि म्हणून ऋषी म्हणतात की राजा, ह्या संभ्रमात आता अडकू नकोस. गतजन्म संपला, तिथेच तुमचं असलेलं नातंही संपलं. तुमचे बंध अतूट होते जे ह्या जन्मात पुन्हा नव्या नातेसंबंधांमध्ये भेटले. आणि म्हणून गतजन्मात कोण कोणाचं काय होतं आणि पुढच्या जन्मात कोण कोणाचे काय होऊ, ह्याच्यापेक्षा ह्या जन्मातली नाती जर का आपण धडपणाने निभवू शकलो तर ते खरं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. ज्ञानी माणसाचं कपिल मुनींनी सांगितलेलं दुसरं लक्षण, त्याला वर्तमानातली स्वची ओळख चटकन होते. वर्तमानातली स्वची ओळख. कारण ह्या स्वला भूत पण आहे आणि भविष्य पण आहे. सांख्य दर्शन असा जो गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय आहे, त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतात की पार्था, तुला तुझा असा समज आहे की तू मागेही नव्हतास आणि पुढेही नसणार आहेस. माझं तसं नाही बाबा. मला मागचंही सगळं आठवतं, पुढचंही दिसतं आणि आज आत्ता ह्या क्षणालाही मी हा क्षण भरभरून जगू शकतो. मला माझेही जन्म आठवतात, मला तुझेही मागचे जन्म आठवतात, मला माझेही पुढचे जन्म दिसतात आणि मला तुझेही पुढचे जन्म दिसतात. आणि म्हणून मी संपूर्ण ह्या सृष्टीच्या प्रवासामध्ये साक्षीदार होऊन उभा राहतो.
साक्षीदार कोणाला म्हणलं जातं? की जो त्या घटनाक्रमामध्ये कुठेच नसतो पण तो असतो. म्हणजे एखादा खून घडतोय तर खून करणाराच माणूस साक्षीदार कधी असू शकतो का? ज्याचा खून होतोय तो साक्षीदार असू शकतो का? म्हणजे कर्ता आणि कर्म हे दोन लोक कधीच साक्षीदार नसतात. यांच्यापेक्षा वेगळा असा तिसरा घटक तोच साक्षीदार असतो. आता जर देह आणि आत्मा असे दोन घटक मानले तर ज्याचा खून होतो तो देह आणि जो करतो तो आत्मा. यांना साक्षीदार कोण? तर तो परब्रह्म परमात्मा, तो कायम उभा आहे. आता आपण असं म्हणतो त्रासून वैतागून, काय पाप केली होती मागच्या जन्मी कोणाला ठाऊक. कोणाला ठाऊक कशी? आपल्यालाच ठाऊक. मागच्या जन्मात आपणच केली होती की नाही? भगवंताला काय विचारणार आपण? आणि तो किती जणांचं लक्षात ठेवणार? तरी बिचारा प्रत्येकाचं ठेवतो. प्रत्येकाचा लेखाजोखा त्या चित्रगुप्ताकडे मांडलेला असतो. पण किती त्रासून किती वैतागून आपण भगवंताला विचारतो, अशी काय पाप केली होती मी मागच्या जन्मी? काहीतरी नक्कीच केली होती ना. किती छोट्या छोट्या गोष्टींमधून, किती छोट्या छोट्या रूपक कथांमधून एक प्रचंड मोठं सांख्य दर्शन किंवा कपिल गीता हा तसा म्हणला तर जड विषय, विमल ज्ञान, विशुद्ध ज्ञान, जिथे भल्या भल्यांची मती गुंग होऊन जाते असं ज्ञान कपिल मुनी स्वतःच्या मातेला देत आहेत. माता म्हणते की मुनीवर, ह्या इंद्रियांना विषय पुरवून पुरवून मी आता थकून गेली आहे. ह्याच्यावरचा उपाय काय? आपली मुळात अशी वेळच येत नाही की इंद्रियांना विषय पुरवून पुरवून आम्ही थकून गेलोय. आमची भूक संपतच नाही. आम्हाला कानाला जितकं गोड ऐकायला मिळेल हवंच असतं. आम्हाला आवडीचा पदार्थ जितका म्हणून खायला मिळेल हवाच असतो. आम्हाला डोळ्याला जितकं म्हणून सुंदर दिसेल ते बघायचंच असतं. आम्हाला जाडं भरडं ओबड धोबड असं काहीही स्पर्श करायला आवडत नाही. आम्हाला जे स्पर्शाला सुखावतं तेच स्पर्श सुख आम्हाला हवं असतं. म्हणजे आपण ह्याच्या पलीकडे जाऊच शकत नाही. देवाहुती त्याच्या पलीकडे उभ्या आहेत आधीच. आणि मग त्या पुढचा प्रश्न विचारतायत की इंद्रियांना विषय पुरवून पुरवून मला कंटाळा आलेला आहे, तर ह्या इंद्रियांचं मी करू काय? असा कधी प्रश्न पडला का आपल्याला? की बास आता किती ऐकायचं ना, मला नाही ऐकायचं. ह्या कानांचं काय करू मी? बास आता मला बघण्याचा कंटाळा आला. किती वर्ष बघायचं? समजा एखाद्या व्यक्तीचं वय 90 वर्ष असेल तर 90 वर्ष ती व्यक्ती बघतेच आहे. जन्माला आल्यापासून ती व्यक्ती बघतेच आहे. जन्माला आल्यापासून ती व्यक्ती ऐकतेच आहे. किती ऐकणार, किती बघणार? बास आता कंटाळा आला. पण नाही, असं होतच नाही. माता देवाहुतीचे प्रश्न खूप मार्मिक आहेत. माता म्हणतात की इंद्रियांना विषय पुरवून मी थकून गेलीये, तर इंद्रियांचं काय करू? आणि कपिल मुनी उत्तर देतात की ज्याचा कंटाळा आलाय त्याचा त्याग करून टाक. आपल्याला जमेल? मग काय करायचं? कान छाटून टाकायचे, डोळे उपटून टाकायचे. त्याग करायचा म्हणजे सतत आपल्याच आवडीचं मिळत राहील हा अट्टाहास सोडून देणं म्हणजे एक प्रकारचा त्यागच आहे. कानाला सतत मला आवडतील तीच गाणी घरामध्ये वाजली पाहिजेत गरजेचं नाहीये. दुर्दैवाने ना कानाला दारं नाहीत. डोळे कसे बंद करून घेता येतात, कान आणि नाक या दोन गोष्टी बंद नाही करून घेता येत. नाक बंद केलं तर म्हणजे संपलंच. कानात तरी पोळे घालता येतील एक वेळ, नाकाचं काय करणार? नाक नाही ना बंद करू शकत. मग मला आवडेल तेवढाच वास मी फक्त नाकाने घेत राहणार असं म्हणलं तर? शेजारनं कचऱ्याची गाडी गेली, मग काय करणार? श्वास घ्यायचा बंद करणार? आणि समजा सिग्नलला नेमकी ती कचऱ्याची गाडी तुमच्या शेजारी आहे, मग काय करणार? सिग्नलला आजकाल डिजिटल सिग्नल आहे, 1.5 मिनिटाचा सिग्नल आहे, येतो श्वास रोखता 1.5 मिनिटं, मग काय करणार?
श्वास घेताना वास घेतलाच जाणार, मग घ्यावा लागणार ना वास. मग आपण जर असा विचार केला की मी अर्ध्या पाऊण सेकंदासाठी तो वास सहन करू शकत नाही, ती गाडी काय ऑटोमॅटिक चालते? त्याच्यामध्ये ड्रायव्हर असतात, ते कचरा उचलून ठेवणारे असतात, ते सहन करतात ना. मग 1 मिनिट भरासाठी मी सहन केला, बिघडलं कुठे? कचरा म्हणजे काय? त्याच्यामध्ये माझ्याही घरातला थोडा तरी अंश असणारच आहे की. वसुधैव कुटुंबकम की नाही? माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं पण आहे, माझ्याच बंधू भगिनींचा. तो घेऊन काय मला घरामध्ये आणून ढीग नाही साठवायचा. अर्धा पाऊण मिनिट जे काय सिग्नलला माझ्या शेजारी उभं आहे तोपर्यंत मला सहन करायचं आहे. म्हणजे एक प्रकारे मी माझ्या गंध या वृत्तीचा त्याग केलेला आहे. मी दुर्गंधही तितक्याच सहज भावाने पचवू शकते. म्हणजे मी इंद्रियांना विषय पुरवत नाही, असा त्याचा अर्थ कपिल मुनींना अभिप्रेत आहे. नाहीतर मी इंद्रियांना काय पुरवीन? जे त्यांना आवडतं तेवढंच फक्त पुरवीन. मग मी लगेच गुलाबाचं फूल काढीन आणि ते मुघल राजांची चित्र असतात की नाही, तसा वास घेत बसेन. हे नाही चालणार ना. मग जर हे असं पटू शकतं तर मग तेच जीवनाच्या उर्वरित सर्व क्षेत्रांमध्ये. तुकोबांचं छान उदाहरण आहे. ती आवली भांडायची, तुकोबा कान बंद नाही करायचे, संवेदना इथपर्यंत जाऊच नाही द्यायचे. तुकोबा काय करायचे? कान उघडे असायचे, त्यांचं विठ्ठल 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 चालूच असायचं. बोललेलं सगळंच ऐकलं पाहिजे असा थोडीच नियम आहे, आणि ऐकलेलं सगळं स्मरणातच ठेवलं पाहिजे असा तर नियम त्याहून नाहीये. पण आपला मनुष्य स्वभाव असा आहे की जेवढं काही नको असतं ना तेवढं आपण बरोबर टिकतो आणि ते स्टोअर प्लेसमध्ये ठेवून देतो, भविष्यात लढण्याची सामुग्री म्हणून. मग तेव्हा तू असं म्हणाली होतीस की नाही? अरे मग तेव्हा अजून 150 वाक्य पण बोललेली असतात. त्या 150 वाक्यातलं एक वाक्य काढून त्याच्यावरनं आपण पुढच्या 150 वाक्यांचं रामायण महाभारत घडवतो. मग त्याच्यापेक्षा उरलेली 125 वाक्य इग्नोर केलीच ना आपण, अजून एक वाक्य इग्नोर करायचं. हा त्याग. त्याग म्हणजे इंद्रिय छाटून नाही टाकायची. इंद्रियांना आपण जी सुखलोलुपतेची सवय लावलेली आहे ती बंद करायची आहे. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं. कम्फर्ट झोन म्हणजे कधी कधी असं होतं की माणसाचा असा स्वभाव असतो की ह्या माणसाशी माझं छान पटतं. आता एखाद्या माणसाशी माझं नाही बाबा पटत छान, पण आता नेमकं ऑफिसमधून आमच्याच 2 माणसांचं सिलेक्शन झालंय कुठल्या तरी मीटिंग अटेंड करण्यासाठी. मग काय करणार? मीटिंग सोडून देणार का जॉब सोडून देणार? आपण त्याच्यातलं काहीच करू शकत नाही. मग काय करणार? त्या समोरच्या व्यक्तीवरती उगाच चिडचिड करत राहणार. बॉस असाल तर तेही एक वेळ ठीक आहे, एम्प्लॉई असाल तर माझं नाही पटत ह्या बॉसशी, मग काय करणार? मग सहन करणार ना. मग सहन करण्यापेक्षा थोडा पॉझिटिव्ह विचार असा केला की रोज उठून कुठे या माणसाबरोबर काम करावं लागतं आणि 24 तास थोडीच या माणसाबरोबर काढायचे. सगळा मिळून 2 तासाचा प्रश्न आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 120 मिनिटांचा. 120 मिनिटात काय मीटिंग आमच्या दोघांची थोडीच होणार आहे. मीटिंग कोणाच्या तरी बरोबर होईल ना. 120 मिनिटातली अशी किती मिनिटं असतील की ज्या वेळेला आमचं एकमेकांशी संभाषण होईल? तेवढी मिनिटं मी स्वतःला शांत ठेवलं आणि ह्या माणसाशी जमवून घेतलं तर प्रश्न सुटू शकतात. पण तेवढ्या काही मिनिटांसाठी आपण अख्खा एक दिवस वाया घालवतो. कटकटच आहे की ह्या माणसाबरोबर जमवून घ्यायचंय, माझं अजिबात जमत नाही, माझं पटतच नाही. किती त्रागा. आयुष्यातली किती मिनिटं आपण एवढ्या विषयावरती वाया घालवतो. मुद्दा 40 ते 45 मिनिटांचा असतो. त्याच्यावरती आपण आदला एक दिवस, तो दिवस आणि त्याच्या पुढचा दिवस त्रागा करून वाया घालवतो. हा त्याग आहे. इंद्रियांना त्यांच्या सुखलोलुपतेतून बाहेर काढणं हे ज्ञानी माणसाचं 3रं लक्षण आहे. माता देवाहुती त्यांना पुढे असं विचारतात की ह्या सगळ्यामध्ये म्हणजे हे ठीक आहे की मला हे लक्षात आलं
पण मला आता अजून एक पडलेला प्रश्न असा आहे की इंद्रियांना इतके विषय पुरवूनही मी आनंदी नाही आहे, तर मी आनंदी कशी बरं होईल? कपिल मुनी हसतात आणि ते म्हणतात की माते, आपण आजवर क्षणिक सुखांच्या मागे धावत होतात आणि म्हणून मिळणारा आनंदही क्षणिकच होता. आता समजा मला एखादा गोड पदार्थ आवडतो आणि तो मला एखाद्या विशिष्ट ठिकाणचाच आवडतो. म्हणजे समजा काय, वाडीची बासुंदी मला आवडते. आताचा काळ ठीक आहे, म्हणजे आता नरसोबाच्या वाडीची बासुंदी इथे पण मिळते. पण एक काळ असा होता की वाडीलाच गेल्याशिवाय वाडीची बासुंदी मिळू शकायची नाही. म्हणजे माणसांना प्रतीक्षा करावी लागायची. मला कितीही ढीग आवडत असली आणि माझी कितीही इच्छा असली की आज बासुंदी खावी, तरी एकतर मला इथे असलेल्या बासुंदीमध्ये काम चालवून घ्यावं लागेल आणि नाही तर मला स्वतःला इथून उठून वाडीला जाऊन मग तिथली बासुंदी प्यावी लागेल. आता ह्या दोनही गोष्टींमध्ये कुठलीही गोष्ट जरी केलीत तरी ती गोष्ट अशी आहे का की मी एकदा एक वाटी बासुंदी प्यायले, माझं समाधान झालं. समजा मी इथून उठून तेवढ्यासाठी वाडीला गेली आहे, मी असं ठरवलं की नाही 4 वाट्या बासुंदी पिऊन घेणार, परत पुण्याला गेल्यानंतर कधी इकडे लवकर येता येते काय माहिती. 4 वाट्यांच्या पुढे 5वी वाटी प्यायची कपॅसिटी असते सामान्य माणसाची. अगदी पैलवान असतील 10 वाट्या पितील. पुढे 10 वाट्या बासुंदी पिऊन झाली, मी पुण्याला निघून आले, म्हणून उद्यापासून मला भूक लागणार नाही असं काही होणार आहे का? उद्या उठल्यावर परत मला भूक लागणार का? काल नाही का एवढी वाटी बासुंदी प्यायली, मग मी तृप्त व्हायला पाहिजे. आत्मतृप्ती ती का बरं नाही मिळाली? एवढा अट्टास करून मी गेले की नाही वाडीला बासुंदी प्यायला, मग ती तृप्ती क्षणिकच होती. उपाशी पोटी माणूस किती खाऊ शकतो? 1 घास. कारण 1 घास पोटात गेला की तुम्ही उपाशी राहत नाही. तृप्तीचा क्षण हा पहिला असतो. मग तो पदार्थ असेल, ती वस्तू असेल, ती व्यक्ती असेल. खूप काळानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता, ती व्यक्ती दिसल्या क्षणी तुम्हाला जो आनंद होतो प्रथम दर्शनी, ती तृप्ती. पुढे असतो तो फक्त दिखावा. आपली किती जवळची व्यक्ती असली तरी. म्हणजे एखादं मूल परदेशात गेलेलं आहे, 4 वर्ष आईला भेटलेलं नाहीये आणि आई वडील एअरपोर्टवरती आणायला जातात. ते मूल जेव्हा बॅग घेऊन बाहेर येताना दिसतं, त्या क्षणी जे मनामध्ये कल्लोळ दाटतात भावनांचे, ती तृप्ती. त्याच्यानंतर असतो तो फक्त आणि फक्त दिखावा. आता तर पुन्हा आपण टेक्नॉलॉजीच्या काळात होतो. रोज व्हिडिओ कॉल चालतात, गप्पा होतात, सगळं होतं. तरी सुद्धा तृप्तीचं लक्षण काय हे. मग एकदा प्रथम दर्शन झालं 4 वर्षानंतर, मग दररोज उठून मी तृप्त झाले असं आई म्हणते का? कारण ते सत्य नाहीच आहे. मग आपण क्षणिक सुखाच्या मागे लागून भावना मात्र काय बाळगतो की आम्हाला परमानंदाची प्राप्ती व्हावी. कसं शक्य आहे? जी गोष्टच टेम्पररी काळासाठी तुम्ही अंगीकारता, त्या टेम्पररी घेतलेल्या गोष्टीतून परमनंट गोष्ट मिळावी, काहीतरी बिझनेस डीलच चुकतोय मुळातच, हो की नाही? म्हणजे चायनीज वस्तू घ्यायच्या आणि त्या लाईफ लॉंग टिकाव्यात अशी अपेक्षा बाळगायची. चुकतच आहे ना, पूर्णच चुकतंय कुठेतरी. मग ह्याच्यासाठी काय करावं लागेल? कपिल मुनी सांगतात की माते, क्षणभंगूर गोष्टींचा नाद सोड आणि शाश्वत सत्याच्या मागे जा. आणि जेव्हा तू शाश्वत सत्यापर्यंत पोहोचशील, बघा कपिल मुनी काय सांगतायत, प्रथम तर शाश्वत सत्याच्या मागे जा. मागे गेलीस म्हणजे ते मिळालं असा त्याचा अर्थ नाही. आधी त्या शाश्वत सत्याच्या मागे जा आणि एकदा का ते शाश्वत सुख तुला मिळालं की तू सर्वार्थाने तृप्त झालीस असं समज. एखादी गोष्ट मला खूप आवडते, समजा त्याच बासुंदीचं उदाहरण आपण कंटिन्यू करूयात. मी आत्ता पंचपक्वान्नांचं जेवण जेवून उठली आहे बरं का, आणि कोणीतरी आलं की आम्ही ना काल वाडीला गेलो होतो, बासुंदी घेऊन आलोय, प्याल. आत्ता पंचपक्वान्नांचं जेवण जेवून उठलोय की नाही,
कितीही आवडीचा पदार्थ असला तरी त्या क्षणी पुन्हा अन्न नावाची गोष्ट दिसायलाही नको अशी वेळ असते. आपण असं कित्येकदा म्हणतो की आज खूप जेवण झालंय, आज रात्री मला जेवणातला जव पण नको, मला बघायची पण इच्छा नाहीये. तेव्हा असं वाटत असतं की वा, याला आत्मतृप्ती म्हणतात. उद्या सकाळ उजाडली की भूक लागते. ही आत्मतृप्ती नाही. असा कोण एक भक्त दाखवा की तो म्हणतो परमेश्वराचं एकदाच दर्शन झालं, मी पूर्ण तृप्त आहे, पुढच्या संपूर्ण आयुष्यात भगवंतांनी पुन्हा दर्शन नाही दिलं तरी चालेल. भगवंताचं दर्शन जितके वेळेला मिळेल हवंच आहे. म्हणजे तिथे अतृप्तीची भावना कायम असूनही परमेश्वर भेटीतली जी तृप्तता आहे ती अखंड टिकणारी आहे. पुन्हा समजा भगवंतांनी दर्शन नाही जरी दिलं तरी भक्त त्या आधीच्या तृप्तीच्या आठवणीमध्ये रमू शकतो. असं त्या बासुंदी पुरणपोळीच्या बाबतीत होईल का? जाऊ दे, आता 10 वर्षात नाहीच मिळाली आहे बासुंदी, पण तेव्हा नाही का एकदा जाऊन 10 वाट्या पिऊन आलो तो, ती चव पुन्हा आठवूयात. ते नाही जमत, कारण ते क्षणभंगूर सुख आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला शिकवाल की माझा आनंद हा परमेश्वरात आहे आणि परमेश्वर कुठे, तो माझ्याच अंतरात्म्यामध्ये आहे, म्हणजे माझा आनंद हा थोडक्यात माझ्यातच आहे. मग समर्थांचे मनाचे श्लोक आठवून बघा. समर्थ मनालाच विचारतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. विचार केलास तर जगातला सगळ्यात सुखी तूच आहेस, आणि तू जर ठरवलंस की नाहीच तर तुझ्या इतका दुःखी आणि दुर्दैवी प्राणी ह्या जगामध्ये कोणी नाहीच आहे. काही काही माणसांचा हा स्वभाव असतो, त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीचा व्यापार किंवा त्याचं भांडवल करता येतं. म्हणजे आता समजा आपण सगळे इथे येऊन बसलोय ना, तरी एखादा म्हणतो की काय ना, दररोज केवढे कष्ट घेऊन 6 ते 7:30 मी प्रवचन ऐकून आलोय. जसं काही त्याच्या मागे काठ्या लावून त्याला वळत वळत इथपर्यंत आणलेला होता. जशी गुरं वगैरे हक्कत आणतात तसं. आता तुम्ही इथे स्वेच्छेने आला होतात की नाही, का इथे कोणी बळजबरी कोणाला धरून आणलंय? मग त्याच्यामध्ये मी चालत आलो का, रांगत आलो का, गाडीतून आलो, हा प्रश्नच कसा येऊ शकतो? पण लोक एवढ्याचं एवढं करून सांगत राहतात. आणि एखादा लुळा अपंग सुद्धा सहज भावाने येतो आणि बसतो, कारण तो स्वेच्छेने आलेला असतो. तो नाही सांगत की माझ्या पायाला लागलंय, मी लंगडतोय, कसा बस्सा आलोय वगैरे. तो येतो, बसतो, त्याचं ऐकतो आणि निघून जातो. आणि एखादा छान येतो आणि तरीही त्या गोष्टीचं भांडवल करून सांगतो. मनुष्य 2 स्वभावाचे असतात. जी काळी बाजू आहे, निगेटिव्ह साईड, त्याचं प्रतीक म्हणून दुर्योधन महाभारतामध्ये उभा आहे. आणि ज्यांना मॅक्सिमम जग चांगलं दिसतं, पॉझिटिव्ह दिसतं, त्याचं प्रतीक म्हणून युधिष्ठिर उभा आहे. गीता संपली, 18 अध्यायाची गीता संपली. आता युद्ध सुरू होणार, शंखनाद झाले आणि अचानक धर्मराज युधिष्ठिर स्वतःच्या रथातून उतरले आणि चालत चालत शत्रू पक्षाकडे निघाले. सगळे चक्रावले की आता हे काय नवीन, इतका वेळ त्या अर्जुनाला म्हणे संभ्रम निर्माण झाला होता, आता ज्याच्या छत्राखाली आपण सगळे लढायला उभे होत तोच रथावरून उतरलाय आणि शत्रू पक्षाकडे चालत निघालाय, आता यांनी युद्ध संन्यास घेतला की काय? तसं नव्हतं. धर्मराज युधिष्ठिर चालत चालत गेले आणि भीष्म पितामह त्यांनी चरणवंदना केली, नमस्कार केला. शेजारी दुर्योधन उभा आहे, कारण भीष्म कुरुपक्षाचे सेनापती आहेत. आणि युधिष्ठिराने नमस्कार केल्याबरोबर भीष्म पितामह म्हणतात वत्सा विजयी भव. दुर्योधन भडकतो. कोण भडकणार नाही? तो म्हणतो सेनापती माझे आणि आशीर्वाद त्याला, विजयी भव. ही कुठली निष्ठा? भीष्म शांत आहेत. ते म्हणतात दुर्योधना तू लहान आहेस, अनुज आहेस, तेव्हा तू युधिष्ठिराला नमस्कार कर. नमस्काराचं प्रतिस्वरूप हे आशीर्वादच असतं. तू युधिष्ठिराला नमस्कार कर, युधिष्ठिरही तुला हाच आशीर्वाद देईल की वत्सा विजयी भव. आशीर्वादावरती विजय मिळत नाही.
विजय कष्टाने मिळवावा लागतो, कर्म करावं लागतं. मी आशीर्वाद दिला म्हणून युधिष्ठिर जिंकणार नाहीये, पण याच्यातून युधिष्ठिर माणूस म्हणून मोठा झालाय. त्यांनी आत्ता हा विचार नाही केला की मी शत्रू सैन्याचा सेनापती आहे का आणखी कोण आहे. तो ज्येष्ठ म्हणून मला नमस्कार करायला आला, आणि तो ज्येष्ठ म्हणून म्हणजे मी ज्येष्ठ आहे असं म्हणल्यानंतर मी विनाकारण त्याला शाप नाही देऊ शकत. का तर तू शत्रू पक्षाचा राजा आहेस म्हणून. तुम्ही नमस्कार केलात की त्याचं प्रतिफळ हे आशीर्वादच असतं. तू नमस्कार कर, प्रचिती घे. दुर्योधन म्हणतो शक्यच नाही. मराठीत सांगायचं तर आडलंय माझं खेटर. मी कशाला नमस्कार करू, मला काही गरज नाही. एवढं जर दुर्योधनाला कळत असतं तर मुळात हा रणसंग्राम उभाच का राहिला असता की नाही. दुर्योधनाने हे मान्यच केलं असतं की हो, युधिष्ठिर हा ज्येष्ठ कुरु आहे. कुरु काय किंवा पांडव काय, ज्यांना आपण कौरव म्हणतो आणि पंडूचे पुत्र म्हणून पांडव म्हणतो, तसं खरं तर ते धृतू म्हणायला पाहिजे, धृतराष्ट्राचे पुत्र. पण त्यांना कुरु म्हणलं गेलंय. वास्तविक हे सगळे मिळून कुरु आहेत, आणि ह्या 105 कुरूंमधला ज्येष्ठ कुरु आहे धर्मराज युधिष्ठिर. आणि तसं म्हणलं तर ह्यांच्यातलं कुरु कोणीच नाही, कारण ही सगळी व्यासांची पुढची प्रजा आहे. मुळात धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर हेच सगळे व्यासपुत्र आहेत. शेवटचा कुरु हे भीष्म पितामहच आहेत. तरी सुद्धा तत्कालीन समाज रीतींप्रमाणे जे न्याय्य आणि जे धर्मसंमत होतं त्याप्रमाणे व्यासांच्या द्वारे निर्माण झालेली संतती ही कुरु संतती म्हणून गणली जाते. तर पांडव म्हणून वेगळे कसे बरं होतील. पांडव पण कुरुच, आणि जर पांडवही कुरुच आहेत तर ज्येष्ठ कुरु हा युधिष्ठिर आहे. हे जर दुर्योधनाला कळलं असतं तर महाभारत युद्ध आणि पर्यायाने गीता आपल्याला मिळालीच नसती. तरीही भीष्म शांत राहतात आणि ते म्हणतात, युधिष्ठिराला सांगतात की वत्सा असाच पुढे जा. गुरु द्रोणाचार्य, कुलगुरु कृपाचार्य त्यांचेही आशीर्वाद घे, तो तुझा हक्क आहे शिष्य म्हणून, आणि तू ह्या कुळातलाच आहेस म्हणून कुलगुरूंच्याही आशीर्वादावरती. युधिष्ठिर जातो, ते दोघंही वीर त्यालाही हाच आशीर्वाद देतात की विजयी भव. आता दुर्योधन पुरता खवळलेला असतो. तो म्हणतो सगळेच्या सगळे दुर्जन, ज्यांची माझ्यावरती अजिबात निष्ठा नाही, असे दिग्गज म्हणून माझ्याच पक्षामध्ये उभेत. भीष्म त्याला सांगतात की आपण एक काम करू, तुम्ही दोघंही जण ह्या रणभूमीवरती फिरा, आणि दुर्योधना तू ह्या 18 औक्षोहिणी लोकांमधून मला एक सज्जन माणूस शोधून दाखव, तुझ्या लेखी सज्जन असलेला चालेल. आणि युधिष्ठिराला सांगतात तू एक दुर्जन माणूस शोधून दाखव. काही घटिकांनी दोघंही रिकाम्या हातीच येतात. दुर्योधनाला त्याच 18 औक्षोहिणीमधून एकही सज्जन सापडत नाही, आणि त्याच 18 औक्षोहिणीमधून दुर्योधनाला एकही दुर्जन, युधिष्ठिराला एकही दुर्जन सापडत नाही. माणसं तीच, बघण्याचा दृष्टिकोन फक्त वेगळा आहे. आणि कपिल मुनी मातेला सांगतायत की माते, आनंदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल. आनंद कशात आहे, तुला वाटतं म्हणजे इंद्रिय सुखांमध्ये आनंद आहे, तर तो शाश्वत आनंद नाही. मग इंद्रियांचं दमन करण्यामध्ये आनंद आहे का, तर क्वचित प्रसंगी हो, काही वेळेला इंद्रियांना सांगावं की नाठाळपणा उगाचच करू नका, याच्यामध्ये आनंद नाही. म्हणजे ते मगाचंच बासुंदीचं उदाहरण, मला नाही ना पचत, मग 10 वाट्या पिढ्यामध्ये आनंद कसला आहे. उद्यासर उठून त्याचा मला त्रास होणार असेल आणि त्याच्यावर जर वैद्यांची औषधं खावी लागणार असतील तर हा कसला असुरी आणि अघोरी आनंद. म्हणजे आत्ता मी 10 वाट्या प्यायल्या आणि उद्या 4 दिवसासाठी आजारी पडले आणि काहीच खाता येईना, मग हा कुठला आनंद. मग इंद्रियांचं दमन करणं हा सुद्धा आनंदाचा एक मार्गच आहे. उपास म्हणजे काय, आपल्याकडे श्रावण महिना हा उपासाचा महिना म्हणून गणला जातो. कुठला ना कुठला तरी वार, कुठली ना कुठली तरी तिथी, कोणा ना कोणाचा तरी उपास असतोच. एकादशीन दुप्पट खाशी असा उपास निश्चितच अभिप्रेत नाही. उपवास
वास म्हणजे राहणे, उप म्हणजे च्या जवळ, भगवंताच्या ज्ञानाच्या किंवा स्वतःच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. आणि मग ह्या जवळ राहण्यासाठी काय करायचं तर कमीत कमी आहार करायचा, जेणेकरून बुद्धीतला जडत्व येणार नाही. जडपणा वेगळा आणि जडत्व वेगळं. जडत्व म्हणजे बुद्धी मंद होते. खूप गोड पदार्थ खाऊन बघा, हमखास झोप येते. आणि उपास करा, बुद्धी तेज तर्रार राहते. आपले ऋषीमुनी म्हणे कंदमुळांवरती राहायचे, सूर्यास्तानंतर काहीही खायचे प्यायचे नाहीत. आपली आजकाल रात्रीच्या जेवणांची वेळ आठवून बघा, चुकतंय कुठेतरी गणित. आणि आपल्याला अपेक्षा काय की ऋषीमुनींसारखी बुद्धिमत्ता हवी. कसं शक्य आहे? त्यांनी इंद्रियांचं दमन पण केलं होतं. सूर्यास्तानंतर काय त्या ऋषीमुनींना भूक लागत नसेल का? लागत असेल की, पण कंट्रोल केलेलं होतं की ह्या वेळापर्यंत खायचं नाही म्हणजे नाही. ह्या प्रकारच्या प्रथा अनेक जाती धर्म पंथांमधून अनेक रूपामध्ये चालू आहेत. स्पेसिफिक सांगायचं तर रमजानचे रोजे असतील, एका ठराविक काळामध्येच खाण्याची मुभा आहे आणि एका ठराविक काळानंतर खाणंच काय, पाणी सुद्धा वर्ज्य आहे. अनेक कट्टरपंथी तर लाळ सुद्धा गिळत नाहीत. जैन धर्मामध्ये पर्युषणाचा प्रकार आहे. हिंदू धर्मामध्ये तर अनेक उपास आहेत. निर्जळी एकादशी आहे किंवा 16 सोमवार सारखं व्रत आहे की ज्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही प्राशन केला जात नाही एका ठराविक कालखंडापुरता. आणि हे जमतं, सहजी जमतं, इच्छाशक्ती लागते. मी हा प्रयोग स्वतःवर करून मग सांगते. मी 16 सोमवार केले होते, हट्टांनी केले होते, लॉकडाऊनमध्ये केले होते की जेणेकरून तेव्हा बाहेर फारसं जाणं येणंच नव्हतं. कारण आमचं कार्यक्षेत्र बघता सततच कुठेतरी प्रयोग दौरे असं चालूच असायचं. आणि त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मी 16 सोमवार केले होते. हे बघण्यासाठी केले होते. मला अनेकांनी विचारलं की तुला काय हवंय? म्हटलं मी मला काहीच नकोय. म्हणजे 16 सोमवार काहीतरी इच्छाच पूर्ण व्हावी म्हणून करावं असं अजिबातच नाही. म्हटलं हा मला एक हवंय, मला बघायचंय की माझा स्वतःवरती किती कंट्रोल आहे, मी पाणी न पिता राहू शकते का. आणि जमलं. इतकं नसतं अवघड ते, सहजी जमतं. इतकी सोपी गोष्ट आहे. आपण मनापासून ठरवलं तर सगळं जमतं. मग आपण मनापासून ठरवत नाही, हाच तर प्रॉब्लेम असतो. आणि म्हणून कपिल मुनी मातेला सांगतायत की माते तू आधी मनाला समजाव, मनाची ही पक्की धारणा कर की इंद्रिय सुखांमध्ये शाश्वत सौख्य नाही. शाश्वत सौख्य जर तुला शोधायचं असेल तर ते परब्रह्म परमात्म्यामध्येच तुला दिसू शकेल. जेव्हा ती माऊली पुढे विचारतीये की मला एक सांग की हे जे परब्रह्म वगैरे तू म्हणतोस हे आत्मरूपामध्येच आहे, हे कळतं कसं? प्रश्न छान आहे. कारण परब्रह्म दिसतच नाही, आत्मा दिसतच नाही. मग जो दिसत नाही तो न दिसणाऱ्या गोष्टीमध्ये आहे हे कसं कळेल? अवघड आहे की नाही? फुग्याचं उदाहरण घेऊ बरं का आपण. फुगा दिसतो, हवा दिसत नाही, पण फुग्यात गेलेली हवा दिसते कारण फुगा फुगलेला दिसतो. मी जर का असं केलं ती हवा कुठेतरी गेलीच असेल की, पण कुठे गेली हे कसं कळणार? कारण हवा दिसलीच नाही माझ्या तोंडातनं आलेली, आणि ती कुठे गेली हेही दिसलं नाही. परब्रह्म दिसत नाही, आत्मा दिसत नाही. मग परब्रह्म आत्म्यात आहे हे कसं कळणार, कसं दिसणार? कपिल मुनी म्हणतात की माते प्रत्येक दिसणारीच गोष्ट सत्य असते असं नाही. प्रत्येक गोष्टीची प्रचिती घे. सगळ्या गोष्टी दिसतात तशाच असतात असं अजिबातच नाही. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते की नाही, ती साधी गोष्ट आहे. तसंच जे दिसतं तसंच असतं असं तरी कशावरून? आणि म्हणून जे दिसत नाही ते नाहीच असं तरी कशावरून? जे मी काल पण गोष्टीमधून सांगितलं होतं की बुद्धी दिसत नाही पण असते.
आणि तिचा अनुभव घ्यावा लागतो. कला दिसत नाही. म्हणजे मी असं म्हणलं की ही अमुक तमुक व्यक्ती ना, तिची पाककला फार छान आहे बरं का. कशी? प्रचिती नको का घ्यायला? पदार्थ खाऊन बघावा लागेल की नाही, मग सांगता येईल की हा छान आहे बरं का पाककला. ही अमुक तमुक व्यक्ती ना रांगोळ्या फार सुरेख काढते. हो का? हो का म्हणून सोडून देऊ. पण काढलेली रांगोळी बघून जेव्हा कोणी सांगेल की ही ह्या व्यक्तीने काढली आहे, तेव्हा हे सांगण्याची गरज नसते की त्या माणसाची रांगोळी कला खूप छान आहे. ते दिसतंय ना ऑलरेडी. पण आता दिसत नसलेल्या गोष्टीबद्दलचं हे सगळं डिस्कशन चालू आहे ना, म्हणून गोष्ट अवघड आहे. दिसणाऱ्या गोष्टीची आपल्याला प्रचिती लागते, न दिसणाऱ्या गोष्टीची तर लागतेच लागते. कपिल मुनी सांगतात की माते शांतपणे ध्यान कर. कशाचं ध्यान कर? आज दिवसभरात काय काय झालं? बरेच लोक ध्यानाला बसतात ते असे बसतात. अनेक लोक सांगतात आम्ही ध्यान करतो ना, कधी रात्री, हरकत नाही, झोपायच्या आधी. काय करता ध्यानामध्ये? आठवतो दिवसभरात काय काय केलं ते. याला ध्यान म्हणतात, याला रिव्हिजन म्हणतात, उजळणी. की आपण दिवसभरामध्ये काय काय केलं, काय काय राहिली कामं ती उद्या करायची. आज हे करताना हे चुकलं, ह्या चुका उद्या नाही करायच्या. ध्यान कुठे केलं आपण? आपण ध्यान करतो म्हणजे काय करतो? मी माझंही अस्तित्व जिथे विसरून जाते त्या क्रियेला ध्यान असं म्हणलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये, हठयोगाच्या अध्यायामध्ये प्रथम तर माऊलींनी कुंडलिनी कशी जागृत होते त्याचं सविस्तर वर्णन केलंय. मग ती कुंडलिनी सप्तचक्र कशी भेदते हे सांगितलंय. हा पूर्वार्ध आहे त्या अध्यायाचा. आणि उत्तरार्धामध्ये माऊली सांगतात की आधी ध्यान आणि मग समाधी. ध्यानातून समाधीकडे जायचं असतं. आणि आपल्याला काय हवं असतं ना, की आम्ही ऑफिस वगैरे करून येतो आणि डायरेक्ट येऊन बसलो की समाधीच लागली पाहिजे. ऋषीमुनी काय वेडे होते का हो? 100-100, 150-150 वर्ष तपश्चर्या करायचे. मन नाठाळे. तर समर्थांनी म्हणलंय की हे कसं अचपळ मन माझे नावरे आवरिता. जितकं त्याला कंट्रोलमध्ये ठेवायला बघाल ते पळून जातं. अत्यंत चपळ आहे, अत्यंत. वायू गती फिकी पडेल इतक्या वेगाने मन धावत असतं. त्या मनाला धरून पकडून एका जागेवरती आणून बसवायचंय आणि त्याला सांगायचं की इथून उठायचं नाही. अवघड आहे ना. एखाद्या वर्गामध्ये शिक्षिका शिकवत आहेत आणि काही अशी मुलं असतातच की ज्यांना दंगाच करायचा असतो. ठीक आहे, ते भले उठत नाहीत जागेवरून, खिडकीतनं बाहेरच बघत बसतात. तुम्ही शिकवा, तुम्ही तुमचं कर्म करा, आम्ही आमचं कर्म करतो. आमचं कर्म काय आहे? सध्या खिडकीतून बाहेर बघणे. इंद्रिय जागेवर बसलेली आहेत. मनाला आणून बसवलंय आपण असा आपला समज आहे. कारण फक्त शरीराने असणं म्हणजे तिथे असणं असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अनेकदा असं म्हणतो की काय लक्ष कुठे आहे? काय कुठेस? कुठेस म्हणजे समोर दिसते की नाही व्यक्ती. मग तरी आपण असा प्रश्न विचारतो ना, कुठे हरवलीस? हरवलीस म्हणजे इथे समोर येते कोण आहे मग? म्हणजे आपल्याला असं अभिप्रेत असतं की तू चित्तानी, तुझं अवधान, तुझं मन आत्ता ह्या क्षणी इथे नाही. आणि मांजरीला खूप वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय. समोरच्याला दिसतं, समोरच्याला कळतं की तुमचं चित्त, तुमचं अवधान, तुमचं मन इथे आहे का नाही. मन मी इथे आणून तर ठेवलं बरं का, कारण ते देहाबरोबरच येतं. मी देह इथे आणून ठेवला आणि इथे येऊन मी विचार कसले करतेय? घरी शेपू आणून ठेवलाय, तो अजून निवडायचा आहे. ते काल ऑफिसमधली कामं अजून तशीच शिल्लक राहिलेली आहेत. कालचा रविवारचा दिवस इकडे तिकडे करत असाच गेला. आजचा सोमवारही सगळा गडबडीचाच गेला. उद्या ती फाईल कंप्लीट करून द्यायचीच आहे. क्रिया काय चालू आहे? ताट बसलीये, डोळे मिटलेत, मी ध्यानाला बसली. हे ध्यान नाही होऊ शकत. कपिल मुनींना हे ध्यान अभिप्रेत नाही. कपिल मुनी म्हणतात की माते स्वचा शोध घे, ते खरं ज्ञान आहे. वेदांमध्ये विचारलेला पहिला प्रश्न आहे को हम, मी कोण आहे, माझी ओळख काय आहे.
मग माझं नाव ते ह्या देहाला मिळालेलं आहे. हा देह स्पेसिफिक ह्या जन्मातला हा देह. अनेकांना नावं बदलण्याची पण संधी मिळते. मग कुठलं नाव खरं, कुठली ओळख खरी? त्यामुळे नावाचा तो मुद्दा निकालात निघाला. मग माझी लिंग, जात, धर्म, पंथ ती ओळख क्षणिक आहे. म्हणजे जर समजा मी परवा पण असं म्हणलं होतं की मी पुण्यात आहे तर मी पुणेकर आहे, मी महाराष्ट्रातून बाहेर पडले की मी महाराष्ट्रीयन आहे, मी भारतातून बाहेर पडले की मी भारतीय आहे, आणि मला कुठल्या तरी आफ्रिकेच्या जंगलात नेऊन टाकलंय जिथे आजूबाजूला सगळे प्राणी आहेत, तर तिथे मी माणूस आहे. माझी ओळख काय? पुणेकर. जंगलातल्या प्राण्यांना मी हे सांगू की मी पुणेकर आहे? मी माणूस आहे. हा वाघ आहे, हा सिंह आहे, मी माणूस आहे. मग माणूसपणाच्या पलीकडे जाऊन एखादी अशी जीवसृष्टी, आता माणूस म्हणे मंगळावरती पोचलाय, म्हणजे अख्खी पृथ्वी ही आपली ओळख आहे. पृथ्वीवरची जीवसृष्टी, त्याच्यामध्ये किडा, मुंगी, आळी पासून माणसापर्यंत सगळे गृहीत धरलेत. शोध लावताना कसा सांगतात, मंगळावर पण जीवसृष्टी सापडली म्हणे. म्हणजे आपण संपूर्ण मिळून एक जीवसृष्टी झालो. आपला अहम किती मोहरीच्या दाण्या एवढा सुद्धा उरला नाही. मोहरीचा दाणा सुद्धा खूप मोठा आहे. आपल्या एकट्या भारताची लोकसंख्या बघा माणसांची, मग संपूर्ण जगाची लोकसंख्या बघा माणसांची, मग त्याच्यामध्ये गाई, गुरं, सगळे पशु, पक्षी, प्राणी ॲड करा, आणि जर का आपण त्याचे प्रत्येकाचे कण कण जरी रोवायचे म्हणले ना पृथ्वीवरती, तर वाळूच्या कणा एवढी पण आपली किंमत नाही. केवढा मोठा अहंकार बाळगून आपण जगत असतो की मी म्हणजे कोण. आपण कुठेच नाही. ही स्वची ओळख एकदा का मिळाली की माते तुझं ध्यान लागलंच म्हणून समज. कपिल मुनी किती छान समजवतायत की आपली स्वची ओळख जितकी पक्की आणि जितकी लवकर होईल तितकं आयुष्य जगणं सोपं होईल. नारायण ठोसर कोणाला ठाऊक आहेत? रामाचा दास तो रामदास. त्यांना अनेकांनी विचारलं की नाव काय तुमचं? ते म्हणतात नावात काय ठेवलंय? शेक्सपियर जन्माला यायचाच होता अजून. रामदास आधीच सांगतात की नामात काय ठेवलंय? नाम घ्यावं तर माझ्या प्रभूचं घ्यावं, मी त्याचा दास, मी रामाचा दास. त्यांना कोणी स्वामी म्हणलं, कोणी समर्थ म्हणलं, त्यातलं एकही बिरुद समर्थांनी स्वतःला देऊन घेतलेलं नव्हतं. हीच गोष्ट प्रत्येक संताच्या बाबतीत लागू होते, प्रत्येक संताच्या बाबतीमध्ये. निवृत्तीनाथांचा एक फार सुंदर अभंग आहे. ते असं म्हणतात की ह्या नामाचं महात्म्य किती मोठं आहे. नामाचं म्हणलंय, नाम वेगळं आणि नाव वेगळं. नाव ती फक्त ओळख आहे आणि नाम ती ओळख नसून ती एक शक्ती आहे. राम नामाचा महिमा असा होता की राम शब्द पूर्ण करण्यासाठी 2 दगड एकत्र येत होते. वाल्मिकी रामायणातली कथा आहे. ते नळ आणि नीळ त्यांना ऋषींचा शाप होता. शाप सुद्धा प्रभू कार्यामध्ये वरदान सिद्ध होतो, फक्त भावना शुद्ध हवी. नळ निळाला शाप आहे की तुमच्या हातून पाण्यामध्ये काहीही बुडणार नाही, दगड सुद्धा तरंगतील. प्रभूंनी तीच गोष्ट किती सुंदर प्रकारे वापरून घेतली आहे. शाप मिळालाय ना, चांगल्या गोष्टीसाठी वापरूया. इतरांनी दगड टाकले तर बुडणार आहेत. नळ निळाला शाप आहे. दगड तरंगतायत पण वेडे वाकडे कसेही. त्याचा पूल, त्याचा सेतू नाही तयार होते. हनुमंत बुद्धिमतां वरिष्ठम. ते म्हणतात की आपण एक युक्ती करूया. एका दगडावरती रा लिहू, दुसऱ्या दगडावरती म लिहू. राम शब्द पूर्ण करण्यासाठी दगड एकत्र येतील. आणि सगळे दगड एकत्र यायला लागलेत. भगवंत एका शिळेवरती बसलेत आणि ते म्हणतात की माझ्या नामाचा एवढा महिमा, मी स्वतःच 2 दगड टाकून बघतो. 2 दगड टाकलेत आणि 2 दिशांना गेलेत. आणि भगवंत आश्चर्यचकित होतात. म्हणतात असं कसं झालं? हनुमंत दास येत सांगतात, प्रभू हे तुमचं नाही हो, तुमच्या नामाचं महात्म्य आहे. तुमचं नाव पूर्ण करण्यासाठी दगड एकत्र येत आहेत. तसंही तुम्ही ज्याला हातामध्ये घेऊन सोडाल तो तरेल कसा? तो बुडणारच. त्यामुळे ते दगड बुडाले.
तुमच्या हातातून तुम्ही सोडून दिला तो तरणार नाहीच, आणि म्हणून तुम्ही त्या फंदात नकाच पडू, तरू देत. पण राम नामाचं जर हे महात्म्य असेल तर त्या नामाचं महात्म्य शुकादिक वैराग्यांना सुद्धा कसं आहे, कारण त्याच्यातून त्यांना स्वची ओळख मिळते. नाम महात्म्य जेव्हा कपिल गीतेच्या मी शेवटच्या अध्यायावरती येते, एकूण 4 अध्यायाची गीता आहे. 3 अध्यायांमध्ये हे जे 3 प्रश्न आपण बघितले त्याचं सविस्तर केलेलं विवेचन आहे की मी कोण, इंद्रिय सुखाची लालसा कशी संपेल आणि शाश्वत आनंद कसा मिळेल, आणि शेवटचा टप्पा येतो भक्तीचा. कपिल मुनींसारखे विशुद्ध ज्ञानाचं प्रतीक असलेले परमेश्वरी अंश मातेला सांगतायत की माते, भक्तीशिवाय विमल ज्ञान अपूर्ण आहे, आणि म्हणून भक्ती हे 4थं अंग आहे. मग भक्ती कशाची करावी, भक्ती कशी करावी, तर भक्ती नामातून करावी. सगळ्यात साधी आणि सोपी आणि खरं सांगायचं तर फुकटची गोष्ट सांगितली. फुकट आहे. आपल्याला वाचा सिद्धी दिलेली आहे सुदैवानी, आपल्याला वाणी दिलेली आहे, फुकट राम नाम घेता येतं, भरपूर घ्यावं. अजून त्याच्यावरती टॅक्स पडत नाही. ही प्रॉपर्टी किती गोळा करा ह्याच्यावरती इन्कम टॅक्सची नजर पडलेली नाही. हे भरपूर गोळा करू शकता तुम्ही. तर विनोदाचा भाग सोडून द्या ह्याच्यातला. पण एखादा मुका आहे समजा, तर नाव मनातल्या मनात घ्यायचंय, ते थोडीच लोकांना दाखवण्यासाठी घ्यायचंय. मी मनातल्या मनात नाव घेऊच शकते. वाचा सिद्धीचा उपयोग कशासाठी, मी बोललेलं दुसऱ्याला ऐकू जावं ह्याच्यासाठी. मी मनात राम राम म्हणतेय का कृष्ण म्हणतेय का जीजस म्हणतेय ते माझं मलाच ठाऊक असतं ना. म्हणजे मनातल्या मनात बोलता येतच. किंबहुना अनेकांना अशीच सवय असते की जे बोलतात ते मनातल्या मनातच बोलत असतात, जे जनात बोलायचं ते बरेचदा बोलतच नाहीत. तर नाव मनातल्या मनात पण घेता येतं, नाव जनात पण घेता येतं, नाव समूहानी पण घेता येतं, नाव एकांतात एकट्यानी पण घेता येतं. नामाचा महिमा केवढा मोठा आहे. नाम कधीही घ्या, कुठेही घ्या, कसंही घ्या, बंधनं घातलेली नाहीत. तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय आणि तुम्ही गाडीवरती जाता जाता पण रामनाम म्हणू शकता. बंदी नाही घातलेली आपल्या धर्माने की नाही मंदिरातच येऊन बसलं पाहिजे, जपमाळच हातात घेतली पाहिजे. कशाचीच बंधनं नाहीत, कशाचीच. आपल्याकडे अनेक पिढ्या आंघोळ करताना पण स्तोत्र म्हणण्याची प्रथा होती, आहे काही घरांमध्ये आजही. का? काही नाही, तो वेळ असतो एकांताचा. कारण तिथे तुमचे तुम्ही एकटेच असता. बाकीचे प्रापंचिक पाश काही नसतात. कोणतरी सांगताय कुकरच्या शिट्ट्या किती झाल्या बघ, कोणतरी सांगताय तिकडे लक्ष ठेव. ती 5 मिनिटं तुमची तुम्हाला स्वतःची मिळतात. त्या मला मिळणाऱ्या 5 मिनिटातलाही मिनिट मी भगवंताच्या नामस्मरणाला देतो. कर्माचा सिद्धांत सांगताना 5व्या अध्यायामध्ये गीतेतल्या भगवंत अर्जुनाला असं सांगतात की माझ्या फार अपेक्षाच नाहीत भक्तांच्याकडून, एकदा हाक मारा, फक्त एकदा. कशी? पूर्ण श्रद्धेने. काम सुरू करण्याच्या आधी किंवा काम चालू असताना किंवा काम झाल्यानंतर एक हाक मला पुरते. मी स्मर्तृगामी आहे. तुमच्या स्मरण मात्रे मी तिथे येतो. सुरू करण्याच्या आधीच म्हणा की भगवंता या, आपण मिळून हे कार्य पूर्ण करूया. कार्य चालू असताना म्हणा की भगवंता या, अर्ध काम केलेलंच आहे, सिद्धीला न्यायला या. आणि पूर्ण झाल्यानंतर म्हणा. हे सगळ्याला ऑप्शन आहे तर ऑर तिन्ही वेळेला केलं तर उत्तमच आहे. नाहीच जमलं तर किमान एकदा पूर्ण झाल्यानंतर म्हणा की भगवंता तुमच्या इच्छेने आशीर्वादाने कार्य सिद्धीला गेलेलं आहे, त्याचा स्वीकार करायला या. पण तिथेच तर आमचा अहम जन्माला येतो. माझं मी केलंय, भगवंताला कशाला अर्पण करा. आपण त्या नावाच्या हव्यासामध्ये इतके अडकलेलो असतो ना. समजा एकत्र कुटुंब आहे आणि काही कारणांनी कुटुंब विभक्त झालेलं आहे, पण सणावाराला एकत्र येतं आहे. असं अगदीच होऊ शकतं आजकालच्या काळामध्ये. घर अपुरं पडतं म्हणा किंवा नोकरी व्यवसायामिळतं
शहराच्या दुसऱ्या टोकाला राहावं लागतं म्हणा. आणि मग सणावाराला एकत्र येताना एकाच घरातल्या गृहिणीवरती ताण येऊ नये म्हणून त्या 3 गृहिणी असं ठरवतात की हे 4 पदार्थ आपण वाटून घेऊयात. आता समजा बाहेर पंगत बसलेली आणि वाढायला एक कोणीतरी एखादा पदार्थ घेऊन गेली. आता ज्याला वाढायला आलेली आहे त्याला जर का समजा खीर आहे आणि तो म्हणला वा खीर छान झाली आहे बरं का, खीर करणारी आतमध्ये असेल तर ती इमिजिएटली येऊन सांगते मी केली आहे ना म्हणून छान झाली. त्यांनी काय फरक पडतो सांगा? नावाचा हव्यास. समजा मी खीर केली आहे आणि मी नाही गेली आहे वाढायला आणि जिनी कोणी वाढायला गेली आणि तिने मला आत येऊन सांगितलं की त्या अमुक तमुकनं खीर आवडली बरं का, ते सांगत होते की खीर छान झाली आहे. आत्मतृप्ती तिथेच मिळायला हवी की नाही? खरं तर तीही क्षणिकच आहे. तरी सुद्धा त्याच्यातून तुम्हाला तृप्ती शोधायचीच असेल तर त्यांनी कॉम्प्लिमेंट दिली, ती माझ्यापर्यंत पोचली, एक क्रिया पूर्ण झाली. कॉम्प्लिमेंट देणाऱ्या माणसाला कळणं गरजेचं आहेच का की खीर वाढणाऱ्या माणसांनी केलेली नव्हती आणि करणारा माणूस आतमध्येच होता? असं असेल तर अजिंठा वेरूळच्या शिल्पकारांनी काय म्हणावं? त्यांचं नावच नाही कुठे. जगातल्या आश्चर्यांमध्ये ती शिल्प आजही गणली जातात. कुठेही बोटभर सुद्धा नाव त्या माणसांनी कोरलेलं नाही. छतापासून पायथ्यापर्यंत कोरत आलेले आहेत. त्यांना स्वतःचं एक नाव कोरणं अवघड होतं. सगळे छिन्नी हातोडे तेव्हाच संपले नाव कोरायची वेळ आल्यावर. नावाचा हव्यासच नाहीये. निवृत्तीनाथ बघा काय म्हणतात, हरिविण चित्ती न धरे विपरीत तरताती पठित रामनामे व्यासादिक भले रामनामासाठी नित्यता वैकुंठी तया घर. शुकादिक मुनी विरक्त संसारी राम नाम निर्धारी उच्चारिले. विरक्तता ही टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी दृढ निश्चयाने काय केलंय तर नामाचा उच्चार केलेला आहे. संपूर्ण निर्गुण निराकाराची उपासना आपल्या साधू संत विरक्तांनीही केलेली नाही. वेदांमध्ये आजचे प्रचलित देव नाहीत असं जरी आपण क्षणभर गृहीत धरलं तरी त्यांनी काहीतरी प्रतीकं मानलेलीच आहेत. वेदांमध्ये पंचमहाभूतांचं खूप मोठं महात्म्य आहे. अग्नीचं प्रतीक म्हणून ते सूर्यदेवाला भजतात. वेदांमधल्या अनेक ऋचा या सवितृ म्हणजे सूर्यासाठी रचलेल्या आहेत. सूर्य दररोज येतो, दररोज दर्शन देतो. इतर सर्व देवांच्या आधी दिसणारा म्हणून त्याला आदिदेव असं म्हणलं गेलंय. तो सगळ्यात आद्य, आधी, प्रथम दर्शन देणारा आहे. म्हणजे समोर काहीतरी दिसावं लागतं. नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदांचीच एक कथा आहे. चित्रकूटचे महाराज होते, तेच चित्रकूट जिथे राम वनवासाला राहिला होता. तिथले एक महाराज होते आणि तो काळ असा होता की मूर्तीपूजा नको असा म्हणणाऱ्यांचाही पंथ जोर धरत होता आणि चित्रकूटचे महाराज त्या पंथाकडे वळत होते. आणि तिथे एक नव्याने मंदिर घडवण्याचं काम त्या चित्रकूटच्या महाराजांचे जे वडील होते चित्रकेतू त्यांनी सुरू केलेलं होतं, मंदिर घडवायचं काम. आता दुर्दैवाने त्या मधल्या काळात महाराज चित्रकेतूंचा मृत्यू झाला आणि हे गंधर्व दत्त नवीन राजे झाले चित्रकूटाचे. आणि हे त्या पंथाचे अनुयायी असल्याने त्यांनी सांगितलं की बस आता ते मंदिर वगैरे आता काही नको, काही मूर्ती वगैरे नको. तोपर्यंत लोकांनी उत्साहाने भगवंताची मूर्ती पण आणलेली होती. आणि मग लोकांना असं कळलं की तिकडे कलकत्त्याला एक तरुण विरक्त संन्यासी आहे, तर त्यांना आपण घेऊन येऊ आपल्या स्वामी महाराजांना समजवण्यासाठी. त्याप्रमाणे नरेंद्र आले. त्यांनी सुरुवातीला राजाला बोध करायचा प्रयत्न केला की असू दे, लोकांची इच्छा आहे, लोकांची भावना आहे, समजून घ्या वगैरे. राजा काही ऐकायला तयार नव्हता. इतक्यात नरेंद्रांचं लक्ष राजाच्या मागच्या भिंतीवरती टांगलेल्या एका पूर्णाकृती तैलचित्रावरती गेलं. म्हणजे एक मोठं पोर्ट्रेट होतं. त्यांनी विचारलं की कोण हे? आमचे पिता महाराज. नरेंद्र म्हणले की ते कसं शक्य आहे, ते तर वैकुंठवासी झाले ना. अहो पण चित्र त्यांचंच आहे. मग चित्र म्हणजे तुमचे पिता आहेत का? अहो चित्र म्हणजे पिता कसे असतील? ती स्मृती आहे, माझ्या
पवित्र अशा वडिलांची, ठीक आहे स्मृतीच आहे ना, म्हणजे हे प्रत्यक्ष वडील नाहीत ना. समजा समजा मी आत्ता या चित्रावरती थुंकलो, चालेल का? राजाने लगेच म्यानातनं तलवारच बाहेर काढली. असं कसं, माझ्या वडिलांचा अपमान आहे? अहो पण तुमचे वडील आहेत कुठे? वडील म्हणजे देह, वडील म्हणजे आत्मा. हे तर साधं चित्र आहे चित्रकारांनी काढलेलं. मूळ रूप बघाल तर कॅनव्हास आहेत, त्याच्यावरती कोळशानी काढलेलं चित्र आहे आणि त्याच्यावरती रंगांनी रंगवलंय. ह्याच्यात तुमचे वडील आहेत कुठे? राजा म्हणला पण माझ्या भावना आहेत, मी त्या चित्राकडे माझे वडील माझ्या पाठीशी आहे ह्याच नजरेने बघतो. नरेंद्र म्हणले हेच ते, लोक पण त्या मूर्तीकडे देव आहे त्या भावनेने बघतात, तो फक्त दगड नसतो. आणि राजाला पटलं, राजाने अनुमती दिली, गंधर्व दत्तानी ते मंदिर उभं करू दिलं. त्या प्राण प्रतिष्ठेला राजा स्वतः आला. मुळातली गोष्ट काय तर मन मानायला हवं. आणि त्यासाठी काय करायला हवं तर दृढ निश्चय करायला हवा. एक छोटीशी रूपक कथा सांगते आणि आज थांबते. एक राजा होता आणि एक दिवस राजाने त्याच्या राज्यामध्ये दवंडी पिटली की माझ्याकडे एक बकरा आहे आणि त्या बकऱ्याला जो कोणी पोटभर गवत खायला घालेल दिवसभर, त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस देईन. पण अट अशी की बकऱ्याचं पोट भरलंय की नाही हे मी ठरवणार, त्याची परीक्षा मी घेणार. तरी काही लोक उत्साहाने पुढे आली. त्यांच्यामध्ये एक सत्संगी माणूस होता, म्हणजे ज्याला संतांचा संग मिळालेला होता असा. त्यांनी विचार केला की चांगली कल्पना आहे, एक दिवस काढावा लागेल, कुठल्या तरी डोंगर उतारावर त्या बकऱ्याला घेऊन जावं लागेल, चरव चरव चरवावं लागेल आणि झालं, अर्ध्या राज्याचे मालक होऊ आपण. राजाकडे आला, बकरा घेतला, चरायला घेऊन गेला. सगळं चर चर बकरा चरून आला, दरबारात घेऊन आला संध्याकाळी सूर्यास्तानंतर. आणि राजाने त्या बकऱ्यासमोर कोवळं लुसलुशीत गवत टाकलं आणि बकऱ्याने लगेच तोंड लावलं आणि 4 पानं खाल्ली. राजा म्हणला नाही, बकऱ्याचं पोट पूर्ण भरलेलं नाही, कारण पोट पूर्ण भरलं असतं तर त्यांनी गवताला तोंड लावलं नसतं. नापास झालात म्हणला तुम्ही ह्या परीक्षेमध्ये. त्या माणसाने रात्रभर विचार केला आणि तो म्हणला नाही, आता तर काहीही करून मी ह्या परीक्षेत जिंकूनच दाखवीन. तो पुन्हा सकाळी उठला, राजाकडे गेला, म्हणला आज परत बकरा घेऊन जातो. राजा म्हणला बघा काल हारलाय तुम्ही. नाही नाही म्हणला, आज नक्की जिंकीन मी, बघाच तुम्हीच बघा. आज त्या सत्संगी माणसाने काय केलं, बरोबर एक सोटा घेतला आणि बकरा जेव्हा जेव्हा गवताला तोंड लावायचा सोटा मारायचा. असं करत करत बकऱ्याला एक कण न चारता उपाशी पोटीच त्याला दरबारात घेऊन गेला. राजाने गवताचा भारा समोर टाकला. बकऱ्याच्या मनात समीकरण पक्क बसलं होतं, गवताला तोंड लावलं की पाठीत सोटा बसतो. त्यांनी गवताकडे बघितलंही नाही. राजा म्हणला बकऱ्याचं पोट भरलंय. आता हा राजा कोण? परमात्मा. तो सत्संगी कोण? आपले प्राण, जीवात्मा, आत्मा. आणि तो बकरा कोण? ते आपण स्वतःच. देहभावानी, इंद्रिय भावानी जे सतत चरत असतो आणि ज्यांची तृप्ती कधी होतच नाही ते आपणच. त्या जीवात्म्यानी सोटा चालवला म्हणजे इंद्रियांचं दमन केलं, कर दम, की जी बुद्धी विशुद्ध होते आहुती दिल्यासारखी, की सोटा बसणारे पाठीत. असं म्हणल्यावर गवताला तोंडच लावायचं नाही, ऍक्च्युली बकरा उपाशी आहे. पण बकरा उपाशी असूनही राजा मात्र तृप्त झालाय. तेव्हाच परब्रह्म परमात्मा प्रसन्न होतो. अध्यात्म ही इतकी पण सोपी गोष्ट नाही की आम्हाला जमेल तसं आमच्या सोयीनी करू, पण रिझल्ट मात्र आम्हाला 100%च मिळाले पाहिजे. रिझल्ट पण तसेच मिळणार की नाही. असाच एक व्हॉट्सअपवरती जोक आला होता. चित्रकलेचा पेपर होता आणि चित्र दिलं होतं गवत खाणारी गाय. त्याच्यावरती मुलांनी लिहिलं की गवत संपलं, गाय निघून गेली. ते शिक्षक पण हुशार होते. ते म्हणले मार्क संपले, पुढच्या परीक्षेत बघू.
असे हे पुढच्या परीक्षेत बघू म्हणत आपण किती जन्म परीक्षाच देतोय याचा विचार आपण स्वतःशी करायला हवा. गवत खाणारी गाय ही जितकी महत्वाची, तितकं किती गवत खाऊन आत्मतृप्ती होते हे कळणारी देवाहुती, देव अर्पित बुद्धी ही तितकीच महत्वाची. कपिल मुनींनी जे सांख्यशास्त्राचं ज्ञान मातेला दिलं, मातेनी पहिला प्रश्न विचारला की इंद्रियांना विषय पुरवून मी थकून गेलेली आहे. कपिल मुनी म्हणतात की माते त्याग कर, इंद्रियांचा त्याग कर. आनंद कशात आहे तर विषय सुखांमध्ये आनंद नाही, शाश्वत सुखामध्ये. आणि या जगामध्ये शाश्वत काय आहे तर एक परब्रह्म परमात्मा, तोच एक शाश्वत आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या, वेदांताचं सार आहे. ते कपिल मुनींनी अशा प्रकारे आईला सांगितलंय की माते शाश्वत सत्याच्या, शाश्वत सुखाच्या मागे लाग, आणि एकदा का त्याची प्राप्ती झाली की तो आनंद चिरकाल टिकणारा असेल. तुला फिरून आनंद शोधण्याची गरज पडणार नाही. आणि या माता शेवटचा प्रश्न विचारते की तो परब्रह्म परमात्मा अंतररूपामध्ये, अंतरात्म्यामध्ये वास करते, हे कसं ओळखायचं. कपिल मुनी सांगतात माते प्रचिती घे, अनुभव घे. कुठलीही गोष्ट, कुठलंही ज्ञान अनुभवानीच सिद्ध होतं. एखादी रेसिपी पुस्तकात वाचली म्हणजे ती तशीच्या तशी जमते असं नाही, अनुभव घ्यावा लागतो. एखादी गोष्ट कशी करायची याचा अनुभव घ्यावा लागतो. आपले पत्रकार बंधू भगिनी विचारतात ना, नेमकं कसं वाटतंय. ते जसं कसं वाटत असतं ते त्या व्यक्तीचं स्वतःपुरतं असतं. इतरांनाही तसंच वाटण्यासाठी त्यांनी त्या प्रसंगाचाच अनुभव घ्यावा लागतो. म्हणजे समजा आत्ता इथे बॉम्बस्फोट झालाय आणि मी त्या बॉम्बस्फोटातनं बाहेर आलीये जिवंत, तर मला कसं वाटत असेल हा अनुभव ऐकणारे कसं काय घेऊ शकतील, कारण ते थोडीच बॉम्बस्फोटातनं जिवंत बाहेर आलेत. मी काहीही जरी म्हणलं की मला खूप छान वाटतंय किंवा मी खूप घाबरली आहे, तरी ते बरं म्हणणार आणि ऐकून सोडून देणार, कारण प्रचिती नाही. आणि म्हणून अंतरात्म्यातलं परब्रह्माचं रूप जाणून समजून घ्यायचं असेल तर त्याची प्रचिती घ्यावी लागेल. ती प्रचिती एकदा का पूर्णपणे आली की मी म्हणजेच परब्रह्म असा साक्षात्कार होतो. तो साक्षात्काराचा क्षण म्हणजे समाधीचा क्षण. आणि मग कपिल मुनींनी केलेला मातेला शेवटचा उपदेश म्हणजे सोहम, मी तोच आहे, मी आणि तो आम्ही वेगळे नाहीच. माऊलींनी किती सुंदर रूपक अभंगातून सांगितलंय बघा. मज माझी पाहता मी पण हरपले, ठकेची ठेले सये माझे. हा मधुरा भक्ती संप्रदाय आहे जो मानतो की ह्या जगामध्ये केवळ एकच पुरुष आहे, तो म्हणजे परब्रह्म परमात्मा, आणि बाकी सगळ्याच त्याच्या गोपिका आहे, तिथे लिंगभेद नाही. आणि म्हणून माऊली अनेकदा स्त्री रूपामध्ये काव्य करताना दिसतात. त्यांच्या ओव्यांमध्ये, अभंगांमध्ये सहजी एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला सांगताना जसं अगं म्हणते तसा सये, सखे असे शब्द येतात. माऊली म्हणतायत मज माझी पाहता मी पण हरपले, ठकलेची ठेले सये मन माझे, आत विठ्ठल बाहेर विठ्ठल, मीची विठ्ठल मज भासत असे. आत विठ्ठल बाहेर विठ्ठल ही अवस्था तर आपण कालही पाहिली होती. हरीस बाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, ही मुमुक्षु भक्ताची अवस्था. आता माऊली सिद्ध भक्ताच्या अवस्थेवर आहेत. सोहम, मीच विठ्ठल मज भासत असे. हेच माऊली आहेत जे कावळ्याला सुद्धा विचारतायत की बाबा सांग रे तो कधी येईल. आता मीच विठ्ठल म्हणल्यानंतर येणार कोण आणि जाणार कोण. मृत्यूची भीतीच संपली. कपिल मुनी पुढचं ज्ञान देतात की माते निसंशय होऊन, शंकारहित होऊन, निर्भय होऊन त्या सोहम रूपाशी तादात्म्य पाव. हीच सांख्य गीता किंवा हीच कपिल गीता. विमल ज्ञान म्हणजे काय, 5 सोपे टप्पे आहेत. तर मला वाटतं आज आपण थांबूया आणि उद्या ह्याच्या पुढचा कथाभाग आपण घेऊया. कृष्णार्पण वस्तु.